जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये कन्सिस्टंट प्रॉफिट हवा असेल तर फक्त चार्ट पॅटर्न शिकून उपयोग नाही मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, इमोशनल कंट्रोल हा यशस्वी ट्रेडरचा सर्वात मोठा गुण आहे. पहिला पॉइंट, फिअर म्हणजेच भीती. तर मित्रांनो, भीती ही ट्रेड प्रॉफिटमध्ये आला की आपल्याला भीती वाटते. कुठे प्रॉफिट निघून जाईल आणि आपण लगेच एक्झिट करतो. प्रॉफिटमध्ये आल्यावर बरं का. पण जेव्हा ट्रेड लॉसमध्ये जातो तेव्हा मग त्या ट्रेडमध्ये आपण आशा धरून बसतो की आता वर जाईल, आता खाली जाईल किंवा आता आपण लॉसमध्ये आहोत तर आता प्रॉफिटमध्ये जाईल, असा आपण विचार करतो. तर यावर उपाय काय आहे? ट्रेड घेण्यापूर्वी एंट्री, टार्गेट, स्टॉप लॉस लिहून ठेवा. ट्रेड सुरू झाल्यानंतर निर्णय बदलू नका. पॉईंट नंबर 2, ग्रीड. ग्रीड म्हणजे अजून जास्त कमवायची इच्छा. तर मित्रांनो, अजून जास्त कमवण्याची इच्छा तर सगळ्यांचीच असते. पण टार्गेट आला तरी आपण म्हणतो थोडं अजून जाईल. अनेक वेळा मार्केट तुमच्या टार्गेटच्या थोडं खालूनच वापस जातं आणि प्रॉफिट कमी होतो किंवा पूर्ण प्रॉफिट झिरो होतं. मार्केटमध्ये प्रत्येक मूव्ह पकडण्याचा प्रयत्न करू नका. रेग्युलर प्रॉफिट हा परफेक्ट प्रॉफिटपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो, हे लक्षात ठेवा. पॉईंट नंबर 3, रिव्हेंज ट्रेडिंग. एक ट्रेड लॉस झाला की लोक लगेच दुसरा ट्रेड घेतात. उद्देश प्रॉफिट नसतो, उद्देश असतो लॉस परत मिळवणे. यालाच रिव्हेंज ट्रेडिंग म्हणतात. यामुळे आणखी मोठा लॉस होतो. जर सलग 2 ट्रेड्स लॉसमध्ये गेले तर त्या दिवसासाठी ट्रेडिंग बंद करा. मार्केट उद्याही उघडणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पॉईंट नंबर 4, पोझिशन सायझिंग. तर मित्रांनो, इमोशन कंट्रोल करण्याचा सर्वात सोपा मार्ग हा पोझिशन सायझिंगचा आहे. एका ट्रेडमध्ये इतकेच पैसे लावा की स्टॉप लॉस लागला तरी तुमची झोप उडू नये किंवा तुम्हाला जास्त बीपी तुमचा वाढू नये किंवा तुम्हाला जास्त भीती वाटू नये. मोठी पोझिशन असेल तर मोठं इमोशनल प्रेशर वाढतं. पॉईंट नंबर 5, ट्रेडिंग जर्नल. मित्रांनो, ही एक गोष्ट अशी आहे जी प्रत्येक जण सांगत असतो, पण त्याला दैनंदिन जीवनात आणत नाही. प्रत्येक ट्रेड नंतर 3 गोष्टी लिहा. मी हा ट्रेड का घेतला? मी हा मी माझा प्लॅन फॉलो केला आहे का? या ट्रेडमधून मी किती शिकलो आहे? एका महिन्यानंतर जर्नल पाहिल्यावर तुमच्या चुका तुम्हालाच दिसून येतील. तर लक्षात ठेवा मित्रांनो, मार्केटला हरवणं हे कठीण नाही, पण स्वतःच्या इमोशनला हरवणं हे कठीण आहे. फिअर कमी करा, ग्रीडवर नियंत्रण ठेवा, रिव्हेंज ट्रेडिंग टाळा, ट्रेडिंग जर्नल लिहा आणि प्रत्येक ट्रेड आधी प्लॅन करा, नंतर घ्या. यशस्वी ट्रेडर तो नसतो जो प्रत्येक ट्रेड जिंकतो. यशस्वी ट्रेडर तो असतो जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ट्रेडिंग करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.